यंदाचा अर्थसंकल्प महायुती सरकारचा देवेंद्र फडणवीस, एकनाथरावजी शिंदे, मी आणि आमच्या सगळ्या मंत्रिमंडळांनी हा 7,20 कोटी रुपयाचा अर्थसंकल्प हा आम्ही त्या ठिकाणी मांडलेला आहे. आणि हा मांडत असताना साधारण संतुलित आणि आर्थिक शिस्त लावण्याचा आमचा ह्यामध्ये प्रयत्न होता. आम्ही समाजातल्या सर्व घटकाला याच्यातून न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे. हा अर्थसंकल्प सादर करत असताना ज्या पायाभूत सुविधा असतात, भांडवली खर्च ज्याला आपण म्हणतो, त्यालाही आम्ही सगळ्यांनी मिळून अधिकचं प्राधान्य दिलेलं आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपल्या देशाचे पंतप्रधान मोदी साहेबांनी मधल्या काळामध्ये स्वतः त्यांनी सांगितलेलं होतं की एकंदरीतच केंद्र सरकारचा विकसित भारत हा जो काही त्यांचा मुद्दा होता, त्याच मुद्द्याला धरून आम्ही विकसित महाराष्ट्र हा अर्थसंकल्पाच्या निमित्तानं पुढे नेण्याचा प्रयत्न केलेला आहे. यामध्ये तुम्ही बघितलं तर उद्योग, पायाभूत सुविधा, कृषी व संलग्न क्षेत्र आणि त्यामध्ये सामाजिक आणि इतर क्षेत्रामध्ये पर्यटन असेल, क्रीडा असेल, सांस्कृतिक क्षेत्र असेल, ह्या सगळ्या घटकाला एक कशा पद्धतीनं अधिकचा निधी देता येईल अशा प्रकारचा प्रयत्न या अर्थसंकल्पामध्ये आम्ही केलेला आहे. तुम्ही बघा, आता सध्या जगात, देशात आणि अनेक राज्यामध्ये AI म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता याला फार महत्त्व दिलं गेलेलं आहे. आम्ही या अर्थसंकल्पामध्ये कृषीशी संबंधित असणारं AI कृत्रिम बुद्धिमत्ताचं त्याचाही अंतर्भाव केलेला आहे. इंडस्ट्रीच्या बाबतीमध्ये देखील ह्या गोष्टीचा वापर केला गेला पाहिजे म्हणून देखील आम्ही त्याच्याबद्दलचे निर्णय घेतलेले आहेत. नवी मुंबईमध्ये त्याबद्दलचं मोठं काम चाललेलं आपल्याला सगळ्यांना ज्ञात आहे. आणि त्याच्यावरून नवीन जी काही आव्हानं जगाच्या आणि देशाच्या समोर आहेत आणि त्या आव्हानांना तोंड देण्याच्या करता त्या राज्यांनी जे काही नवीन गोष्टी स्वीकारल्या पाहिजेत त्या स्वीकारण्याचा प्रयत्न देखील आमच्या महायुतीच्या सरकारने यावेळेसचा अर्थसंकल्प सादर करत असताना केला आहे. जाणीवपूर्वक ह्या आम्ही सगळ्यांनी मिळून विमानतळ असेल, बंदरं असतील, वेगवेगळ्या प्रकारचे मार्ग असतील, मग ते राज्यमार्ग असतील किंवा खेड्यातले मार्ग असतील, कुठलेही मार्ग असू द्यात, त्याला आम्ही अग्रक्रम दिला आहे. आम्ही त्याच्या संदर्भामध्ये मेट्रो असेल, आम्ही रेल्वे असेल, ह्याही सगळ्या गोष्टीला आम्ही अधिकचं महत्त्व त्या ठिकाणी दिलं आहे. आणि घराचा सर्वसामान्यांना उद्याच्या 5 वर्षाच्या मध्ये घरं देण्याचा मोठा कार्यक्रम हा राज्य सरकारने हातामध्ये घेतला आहे. त्याच्यामध्ये साधारण ग्रामीण भागातली 20 लाख घरं आणि शहरी भागातली 5 लाख घरं गरिबांच्या करता असा 25 लाखाचा घराचा कार्यक्रम. त्याच्यामध्ये ग्रामीण भागाकरता 15,000 कोटीची तरतूद केली, शहरी भागाच्या करता 8,100 कोटी रुपयाची तरतूद केली. अशा पद्धतीनं 23,100 कोटी रुपयाची तरतूद वेगवेगळ्या प्रकारच्या आमच्या घरांच्या ज्या योजना आहेत त्या घरांच्या योजनेच्या करता केंद्राची मदत घेऊन राज्यांनी पण त्याच्यात स्वतःचे 50,000 रुपये अधिकचे टाकायचा निर्णय घेतला आणि ते पण आम्ही आज जाहीर केलेलं आहे. आणि ही घरं ज्यावेळेस होतील, विशेषतः ग्रामीण भागातल्या घरांच्या मध्ये वर सौर ऊर्जेची पण व्यवस्था आम्ही करतोय, जेणेकरून त्या घरामध्ये राहणाऱ्या कुटुंबाला विजेचा पण खर्च येऊ नये, त्यांना मोफत वीज सोलरची त्या ठिकाणी उपलब्ध व्हावी, अशा पद्धतीचा आमचा हा कार्यक्रम आहे. यंदा जरी आम्ही 20-25 लाख घरांच्या करता कार्यक्रम दिलेला असला तरी देखील साधारण 5 वर्षामध्ये मोठ्या प्रमाणावर काही कोटमध्ये आकडा आमचा जाईल आणि त्या पद्धतीनं घराचा कार्यक्रम देखील सर्वसामान्यांना घरं हा देखील आम्ही त्याच्यामध्ये राबवण्याचा अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतलेला. उद्धव ठाकरे म्हणते शेतकरी आणि नाही, आम्ही ज्या योजना मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब असताना जाहीर केलेल्या होत्या
त्या सगळ्या योजना आणि सरकारचं काम बघूनच महाराष्ट्रातल्या जनतेने प्रचंड मोठं बहुमत आम्हाला विधानसभेच्या निवडणुकीला दिलं. 237 ते 38 आमदार आमचे महायुतीचे तिथं निवडून आले. हे निवडून आल्यानंतर आमची जबाबदारी अतिशय वाढली आणि शेवटी लोकांनी त्यांचं काम केलं. आता आम्हाला आमचं काम करणं गरजेचं होतं आणि त्याच्यामुळं लाडक्या बहिणींच्या करता आमच्या विरोधकांनी तर आमच्यावर टीका केली. आता ही योजना ही बंद करतील, ह्यांच्याकडे पैसाच नाही, ह्यांनी राज्याला पार कर्जबाजारी केलं. मी आपल्याला सगळ्यांना सांगतो, तुमच्या माझ्या राज्याचं स्थूल उत्पन्न आता 49 लाख कोटी रुपये झालेलं आहे. साधारण केंद्र सरकारने ज्या काही गाईडलाईन ठरवून दिलेल्या आहेत त्यामध्ये तुम्हाला 3% आतमध्ये राहावं लागतं. आपण 3% आतमध्ये तिथं राहिलो. साधारण तुमच्या स्थूल उत्पन्नाच्या किती कर्ज तुम्हाला काढता येतं ते 25% पुढं नसलं पाहिजे. आपण ते कर्ज 85 ते 87% ठेवलेलं आहे. देशातली इतर सगळी राज्य यांनी गुजरात आणि महाराष्ट्र सोडून एकाने पण ह्या नियमाचं पालन केलेलं नाही. आम्ही मात्र एवढा सगळ्या योजना राबवत असताना महिलांच्या करता मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना देत असताना किंवा लखपती कन्या दिदी ही योजना देत असताना गेल्या वर्षी आम्ही 23 लाख लखपती दिदी केल्या. यावेळेस आमचा टार्गेट 26 लाख महिलांचा आहे. हा योजना केंद्र सरकारच्या पण पंतप्रधानांचं ज्या योजना आहेत त्याच्यात पण ते आहे, परंतु त्याला अनुसरून आपल्या महाराष्ट्रातल्या जास्तीत जास्त महिला ह्या लखपती कशा होतील, त्यांचं वार्षिक उत्पन्न 1 लाखाच्या पुढं कसं जाईल, अशाही प्रकारचा आमचा कार्यक्रम चाललेला आहे आणि त्यालाही आमच्या महिला अतिशय चांगल्या प्रकारचा प्रतिसाद देत आहेत. आणि त्याच्यामुळे तुम्ही जर बघितलं तर आरोग्य असेल, शिक्षण असेल, सिंचनाची व्यवस्था असेल, ऊर्जाच्या संदर्भामध्ये महाराष्ट्राला उद्याच्या 5 वर्षामध्ये स्वयंपूर्ण करण्याचं काम असेल, त्याच्यातून त्या गरीब वर्गाला विजेचा खर्च येणार नाही आणि बाकीच्यांना जो विजेचा खर्च येतो, सोलर ऊर्जेला अधिक महत्त्व देऊन मोठ्या प्रमाणावर आपल्याला वीज निर्मिती करायची आणि त्याच्यातनं उद्योगधंद्यांचा पण देणारी विजेचा दर हा कमी करण्याच्या बद्दलचा निर्णय आम्ही घेतलेला आहे. मोठी मोठी महान जी व्यक्तिमत्व आहेत, महापुरुष आहेत, त्यांच्याही स्मारकाच्या संदर्भामध्ये राज्य सरकारने या अर्थसंकल्पामध्ये तरतूद करून त्याच्यामध्ये विशेषतः छत्रपती संभाजी महाराजांचं संगमेश्वरच्या संदर्भामध्ये शेवटच्या काळामध्ये ते संगमेश्वरच्या तिथल्या त्या वाड्यामध्ये होते, त्या वाडा आपण आपल्या ताब्यामध्ये घेऊन मुख्यमंत्र्यांनी तिथले आमचे पालकमंत्री उदय सामंत यांनी ते मालक जे आहेत त्यांच्याशी चर्चा केली, त्यांचं मुख्यमंत्र्यांचं बोलणं पण करून दिलं आणि तिथं पण आम्ही एक चांगल्या प्रकारचं ज्या महाराज कधी लढाई एकही हारले नाही, जे महायोद्धा होते, जे शौर्य कसं असावं ह्याच्या एक मूर्तिमंत उदाहरण म्हणून छत्रपती संभाजीराजांच्याकडे आपण बघतो, महाराजांच्याकडे आपण बघतो. ह्या सगळ्या गोष्टी आम्ही त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचाही स्मारक लवकरात लवकर पूर्ण करण्याचं नियोजन, अशा अनेक लहुजी वस्ताद या साळवे ह्यांचंही स्मारक हे अंतिम टप्प्यामध्ये आहे. अशा खूप काही गोष्टी सगळ्या घटकाला, आदिवासी समाजाला आम्ही 40% गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये अधिकचा निधी दिलेला आहे आणि आपल्या मागासवर्गीय समाजाच्या करता साधारण आम्ही 42% गेल्या वर्षीपेक्षा अधिकचा निधी दिलेला आहे. या प्रकारे DPDCला पण गेल्या वर्षीपेक्षा 2000 कोटी रुपये जास्त हा आम्ही त्या ठिकाणी निधी दिलेला आहे. असं महाराष्ट्रातल्या सर्व चांद्यापासून बांद्यापर्यंत कुणालाही मुंबईच्या साथी, मुंबई ही आर्थिक राजधानी आहे, मुंबईशी संबंधित असणारे अनेक रस्ते, ह्याच्यामध्ये रस्ते विकास महामंडळाचे असतील किंवा आमच्या सरकारचे असतील, ह्या सगळ्याला अधिकचं महत्त्व देऊन तुमचे कोस्टल रोड असतील किंवा तिसरं विमानतळ वाढवण बंदराच्या शेजारी ते करण्याच्या बद्दलचं काम असेल, त्याच्यामध्ये वाढवणच्या परिसरामध्ये महत्त्वाची काही केंद्र, जसं मुंबई आहे तसं अनेक वेगवेगळी महत्त्वाची केंद्र, त्या बाबतीमध्ये प्रोत्साहन देण्याचं काम 7 ते 8 केंद्र आपण त्यामध्ये सिलेक्ट केलेले आहेत. अशा ह्या सगळ्या गोष्टीला
न्याय देण्याचा प्रयत्न आम्ही ह्या अर्थसंकल्पाच्या निमित्तानं केलेला आहे. आणि विशेषतः आर्थिक शिस्त ज्याला अर्थसंकल्प समजतो त्यांनी बघितल्यानंतर त्यांच्या लक्षात येईल की राज्याला ह्याच्यातून आर्थिक शिस्त लावत असताना कुठल्याही विकास योजनेवर परिणाम होणार नाही, कुठल्याही विकास कामाला निधीची कमतरता पडणार नाही, या पद्धतीचं काम आम्ही राज्याचा अर्थसंकल्प मांडत असताना केलं. कंत्राटदारासाठी खरं तर हा विकास अर्थसंकल्प आहे असं देखील उद्धव ठाकरे म्हणतात. कंत्राटदारांना म्हणजे कसं काय? कंत्राटदारांना फायदा होणार आहे याचा. अरे बाबा, जर एखादा मोठा प्रकल्प घ्यायचा, आता अटल सेतू झाला, आता अटल सेतू आम्ही तर बांधणार नाही, त्याच्यामध्ये टेंडर तर काढावं लागेल, कॉन्ट्रॅक्टर असते त्या ठिकाणी घेणार. आता कोस्टल रोडच्या संदर्भामध्ये जे मध्ये कामं झाली कॉन्ट्रॅक्टरच कामं करतात. एक बघा, ते काम पारदर्शकपणे दिले का आहे, व्यवस्थितपणे केलेलं आहे का नाही हे आपण बघायचं. कारण नसताना यांच्या मनामध्ये अशा का भावना येतात मला तर काही कळलेलं नाही. कुणाची कर्जमाफी केली? एक मिनिट, कुठल्या सांग ना, कुठल्या साखर कारखाने? अहो मला नाव तर सांगा. अहो एक मिनिट, अजिबात एकाही साखर कारखाना ऐका तरी बाबा, एकाही सहकारी साखर कारखान्याची कर्जमाफी केलेली नाही. ते आर्थिक अडचणीत आल्यानंतर NCDCने आर्थिक अडचणीतनं बाहेर काढण्याच्या करता आपण NCDCची जी योजना आहे कमी व्याजाची, ती देशाला लागू आहे. देशाला लागू असणाऱ्या योजनेचा फायदा आपण सहकारी साखर कारखान्याला करून घेतो. त्याच्यामध्ये चुकीचं काय? त्याच्यामध्ये ते बरोबरच आहे. एक मिनिट, आम्ही त्याच्यापासून बाहेर गेलेलोच नाही. आम्ही वेगवेगळ्या पद्धतीनं जे काही त्याच्यामध्ये आमचा जाहीरनामा होता त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे, त्याही रस्त्याने आम्ही विचार करतोय. आमचं चाललेलं काम आहे. आज आम्ही सध्या 1,500 रुपये गृहीत धरून त्या योजनेला लागणाऱ्या निधीची तरतूद त्या ठिकाणी केलेली आहे. अजिबात नाही. तुम्ही अर्थसंकल्प नीटपणे बघितलेला दिसत नाही. AI बाबतीमध्ये आम्ही शेतकऱ्यांना आता त्यांचं उत्पन्न वाढावं, त्यांचा खर्च कमी व्हावा, त्यांचं उत्पादन खर्च कमी व्हावा, त्यांचं खताचा खर्च कमी व्हावा, पाण्याचा खर्च कमी व्हावा, याकरता AI म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्तेचं धोरण आम्ही शेतकऱ्यांच्या करता या अर्थसंकल्पामध्ये घेतलेलं आहे. 2 वर्षाच्या करता 500 कोटी रुपयाची तरतूद खास ह्या कामाच्या करता आम्ही त्या ठिकाणी दिलेली आहे. आम्हाला अनुभव आहे, जर काही शेतकऱ्यांनी एखादं आत्मसात केलं तर बाकीचे लगेच इतर शेतकरी ते आत्मसात त्या ठिकाणी करतात आणि त्याच्यामुळं हा प्रकल्प आम्ही हातामध्ये घेतलेला आहे. उलट ॲग्रिकल्चरच्या बाबतीमध्ये खूप चांगले निर्णय आम्ही शेतकऱ्यांच्या बाबतीत घेतलेले, त्यांच्या पाण्याच्या बाबतीमध्ये घेतलेले. जिथं आमच्याकडे सरप्लस पाणी आहे ते ह्या खोऱ्यातनं दुसऱ्या खोऱ्यामध्ये नेण्याचा देखील आमचा प्रयत्न आहे. पश्चिमेकडे पडणारं पाणी समुद्राकडे जाणारं हे पुन्हा आमच्या नाशिक जिल्ह्याला, आमच्या त्या ठिकाणी असणाऱ्या संभाजीनगरला म्हणजे मराठवाड्याला कसं देता येईल, नगर जिल्ह्याला कसं देता येईल, हा प्रयत्न आम्ही ह्या अर्थसंकल्पामध्ये केलेला आहे. आमचा त्या विदर्भातल्या ज्या काही योजना आहेत किंवा खानदेशामधल्या ज्या काही आमच्या योजना आहेत पुनर्भरणाचा कार्यक्रमाचा, तोही आम्ही त्याच्यामध्ये घेतलेला आहे. कुठल्याही गोष्टीला आम्ही त्याच्यामध्ये जिथं गरज आहे तिथं काटकसर अजिबात केलेली नाही. तेव्हा का प्रत्येकाचा वेगवेगळ्यांचं वेगवेगळं मत त्या ठिकाणी असू शकतं. आम्हाला जे काही देता येणं शक्य होतं, वीज माफीचं आम्ही कंटिन्यू चालू केलं. महिलांना 1500 रुपये अनुदान द्यायचं ते आम्ही त्या ठिकाणी चालू ठेवलं. नवीन AI या तंत्रज्ञानाचा वापर करून अनेक क्षेत्रामध्ये आपल्याला म्हणजे आमचं पोलीस विभाग असेल, आमचा कृषी विभाग असेल, आमचा उद्योग विभाग असेल, अशा अनेक क्षेत्रामध्ये ह्याला कसं मदत होईल याबद्दलचा आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. आणि हे सगळं करत असताना आर्थिक शिस्त
मी पुन्हा पुन्हा सांगतो, तुम्ही पत्रकार मित्रांनी पण बारकाईने जर बघितलं तर त्यामध्ये आर्थिक शिस्त लावण्याचा निश्चितपणे आणि संतुलित अर्थसंकल्प देण्याचा प्रयत्न. आज तुम्ही बघा, देशामध्ये 7,20,00,000 रुपयाचा अर्थसंकल्प, कदाचित पॉप्युलेशन जास्त असल्यामुळं फक्त उत्तर प्रदेशचा असेल, नाहीतर कुणाचाही एवढा मोठा त्या ठिकाणी अर्थसंकल्प नाही आहे. तो आपण राज्याला दिलेला आहे आणि त्याच्यातून जी काही आर्थिक शिस्तीची नियम केंद्र सरकारने ठरवून दिलेले आहे त्याचं काटेकोरपणे पालन शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्राने हा अर्थसंकल्प मांडत असताना महायुती सरकारने केलेला आहे. हां, नाही बघा, याच्यामध्ये एकच आहे, मी अजितदादांनी अर्थमंत्री म्हणून अतिशय सविस्तरपणे विस्तृतपणे अर्थसंकल्पाबाबत माहिती दिलेली आहे. मी फक्त एवढंच सांगतो, गेल्या 2.5 वर्षापासून जे महाराष्ट्राचा शाश्वत आणि सर्वांगीण विकास जो सुरू होता त्याला अधिक गती देणारा, अधिक वेगवान करणारा हा अर्थसंकल्प आहे. आणि म्हणून त्याचबरोबर या देशाचे आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी विकसित भारत 2047 हे जे काही संकल्पना आहे, स्वप्न जे पाहिलं आहे, त्यामध्ये मोठं योगदान देणारा हा अर्थसंकल्प आहे. खऱ्या अर्थाने शाश्वत विकास आणि सर्वांगीण विकास आता महाराष्ट्राचा होईल अशा प्रकारचा अर्थसंकल्प फक्त एका वर्षाचा नाही आहे. आम्ही पूर्ण 5 वर्षाचा रोडमॅप तयार केलेला आहे. आज लाडकी बहीण योजना आपण म्हणता, लाडकी बहीण योजनेसाठी जी आम्ही योजना केली त्याचे पैसे देणार नाही म्हणून विरोधक सांगत होते. कोर्टातही गेले, ते म्हणाले 1500 रुपये कुठून देणार तुम्ही, त्याचा हिशोब मागत होते. आता तेच आमच्यावर आरोप करतायत. आम्ही 1500 रुपये पात्र बहिणींचे सुरू ठेवलेत, त्यासाठी 36,000 कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे. आणि त्याचबरोबर लोकांना वाटलं की आता 46,000 कोटी रुपये या ठिकाणी लाडक्या बहिणी योजनेवर खर्च झाले की आता बाकी सगळी कामं होणार कशी. परंतु अतिशय बॅलन्स बजेट हे केलेलं आहे. त्याबद्दल मी अर्थमंत्री अजितदादांचं मगाशी अभिनंदन केलं आहे. मी पुन्हा अभिनंदन करतो, कारण आपण चॅम्पियन ट्रॉफी जिंकली तर मी हे सांगेन की हे चॅम्पियन बजेट आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण सगळ्यांचा होरा काय होता, सगळ्यांचा एक अंदाज काय होता की आता यांच्याकडे पैसे विकासाला राहणार नाहीत आणि सगळ्या पायाभूत सुविधांची कामं बंद होतील. पण या अर्थसंकल्पामध्ये लोककल्याणकारी योजना सुरू ठेवल्याच आम्ही, परंतु त्याच्याबरोबर पायाभूत सुविधा, मग ते रस्ते असतील, त्याबरोबर रेल्वे असेल, मेट्रो असेल, बंदरं असतील, वाढवणसारखं मोठं बंदर आपण त्या ठिकाणी करतो, 76,000 कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट तिथं होती आहे. आणि त्याचबरोबर एअर कनेक्टिव्हिटी जी आहे, एअरपोर्ट आपण नव्या मुंबईला करतोय, वाढवणला करतोय. हे सगळं जे काय पायाभूत सुविधा ज्या आहेत, या पायाभूत सुविधांवर देखील मोठ्या प्रमाणावर खर्च या अर्थसंकल्पामध्ये अंतर्भूत आहे. आणि म्हणून ज्या राज्यामध्ये पायाभूत सुविधांवर जादा खर्च होतो त्याचा विकास वेगाने होतो, कारण ती लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट असते. एक इकोसिस्टीम तयार होते, प्रोजेक्टमधून पैसे येतात, टॅक्स येतो, GST येते आणि लोकांना रोजगार मिळतो. त्यामुळे आज बघितलं आपण, जर वाचलं तर कुठल्याही क्षेत्रामध्ये कुठलंही क्षेत्र डावललं नाही. मग शिक्षण क्षेत्र असू द्या, आरोग्य विभाग असू द्या, त्याचबरोबर इन्फ्रास्ट्रक्चर असू द्या, एनर्जी विभाग. जर शेतकऱ्यांना जसं मगाशी म्हणाले आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर आम्ही करतोय, शेतकऱ्यांसाठी देखील तो वापर आम्ही करतोय. आणि म्हणून आता महाराष्ट्राचा शेतकरी जो आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून प्रगत होईल, आधुनिक होईल आणि त्याला देखील त्याचा फायदा होईल. कमी लागतमध्ये जास्ती उत्पादन मिळेल. आणि म्हणून शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहणारं, माझ्या लाडक्या बहिणींच्या पाठीशी उभं राहणारं, लाडक्या भावांच्या पाठीशी उभं राहणारं, ज्येष्ठांच्या पाठीशी उभं राहणारं हे सरकार आहे. आणि हे सगळं योजना करत असताना जे कमिटेड एक्सपेंडिचर आहे, ज्या योजना आहेत, किंबहुना ज्या इन्फ्रास्ट्रक्चरसाठी आपण कर्ज काढलं आहे त्याचं व्याज देणं असेल, त्याचं इन्स्टॉलमेंट देणं असेल, रिपेमेंट असेल,
या सगळ्याची सांगड घातलेली आहे. आणि म्हणून आणि त्याचबरोबर मगाशी अजितदादा म्हणाले की हे अर्थसंकल्प करत 7,20,00,000 कोटी 7,20,00,000 कोटी काय असतं? 7,20,00,000 कोटीचा हा अर्थसंकल्प हा महाराष्ट्र नंबर 1 आहे. GDP मध्ये नंबर 1 आहे, स्टार्टअपमध्ये नंबर 1 आहे, FDI मध्ये नंबर 1 आहे. आणि म्हणून हे सगळं करत असताना सगळ्या योजना म्हणजे लोकाभिमुख कल्याणकारी योजना एकीकडे, पायाभूत सुविधा दुसरीकडे, या दोघांची सांगड घातलेली आहे. आणि म्हणून मी मगाशी म्हणालो पायाभूत सुविधा म्हणजे रस्ते. आज आपण पहा कनेक्टिव्हिटी, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग, अटल सेतू, कोस्टल हायवे, आज आपण मेट्रोचे प्रकल्प कोणी रखडवले होते ते आम्ही सुरू केले. आणि म्हणून मी आपल्याला सांगतो रस्त्यांमुळे अमेरिकेसारख्या मोठ्या देशाची ओळख रस्त्यांमुळे आहे. रस्त्यांमुळे त्यांची श्रीमंती गणली जाते. आणि म्हणून महाराष्ट्र देखील पायाभूत सुविधांसाठी 1 नंबरचं राज्य आहे. आणि म्हणून उद्योग येत आहेत. या ठिकाणी उद्योजकांनी जे इन्व्हेस्टमेंट केलेली आहे, MOU केलेली आहेत. आता देवेंद्रजी गेले ते 16 लाख कोटी. मी जेव्हा 2दा डावोसला गेलो तेव्हा 7.5-8 लाख कोटी. आणि आमचा कन्व्हर्जन रेट जो आहे, कन्व्हर्जन रेट 80% आहे. आणि म्हणून पायाभूत सुविधा आल्या की त्याच्यातून एम्प्लॉयमेंट जनरेट होईल, अर्थव्यवस्थेला चालना मिळेल, इंडस्ट्री आली, अर्थव्यवस्था वाढेल आणि त्याचबरोबर रोजगार वाढेल. आणि म्हणून एवढंच मी आपल्याला सांगतो, कुठल्याही प्रकारची आर्थिक शिस्त न बिघडवू देता शब्द लक्षात ठेवा. कारण आपण जे कर्ज काढतो स्थूल उत्पन्नाच्या 25% आपण किती 18.85% आहोत. त्याचबरोबर FRBM जे आहे ते 3% आतमध्ये आपण आहे. त्यामुळे अजितदादांना मनापासून मी धन्यवाद यासाठी देतो की जे बाहेर विरोधकांना वाटत होतं की आता काय होणार, आता बजेट कसं असणार, पण हे बजेट हे आमचं सर्वसामान्यांचं सरकार आहे, लाडक्या बहिणींचं सरकार आहे. त्यांच्या पाठीशी आम्ही भाऊ म्हणून खंबीरपणे उभे राहिलेलो आहे. आणि या अर्थसंकल्पात देखील त्याचं प्रतिबिंब उमटलेलं आहे हे आपण पाहतोय. आणि म्हणून अतिशय बॅलन्स, संतुलित आणि चॅम्पियन बजेट अजितदादांनी पेश केलेलं आहे. आणि त्यामुळे मी त्यांना धन्यवाद देतो. महाराष्ट्र आता थांबणार नाही, विकास आता थांबणार नाही. लाडक्या बहिणींना सुनो बहिणी केले 36,000 कोटी. आणि एक मिनिट याच्यामध्ये अभी देखिए हमारी लाडली बहनों के लिए 36,000 करोड़ का प्रावधान किया है. लेक लाड़की लखपति हो, लखपति दीदी हो, ड्रोन दीदी हो, महिला आत्मसम्मान हो, महिला को आत्मनिर्भर बनाना हो, किसने किया है? उन्होंने किया है. जब उनके जमाने में उद्योजक के घर के नीचे बम रखते थे और बोलते उद्योजक भागे. अरे जब उद्योजक के घर के नीचे बम रखेंगे तो उद्योजक कैसे आएंगे? ये परिस्थिति हमने बदल डाली और सब लोग अभी आ रहे हैं यहाँ पर इन्वेस्ट करने के लिए. और इसलिए ये इंडस्ट्री फ्रेंडली स्टेट है, ये उद्योग स्नेही राज्य है. आणि म्हणून सर्वसमावेशक असं आणि या राज्याला सर्वांगीण विकासाकडे घेऊन जाणारं हा अर्थसंकल्प आहे. त्यामुळे आता इथून पुढे मी जेव्हा मुख्यमंत्री होतो तेव्हा आम्ही टीम म्हणून काम केलं. आता देवेंद्रजींच्या मुख्यमंत्री काळामध्ये देखील जो वेग 2.5 वर्षात होता त्यापेक्षा जास्ती वेगाने या ठिकाणी दादा म्हणाले महाराष्ट्र आता थांबणार नाही आणि विकास लांबणार नाही. आता सरकारी काम आणि 6 महिने थांब असं नाही, झटकेपट इथंच निर्णय. आणि म्हणून मी आपल्याला सगळ्यांना शुभेच्छा देतो, विरोधकांना पण शुभेच्छा देतो. विरोधकांना पण ऐका विरोधकांना आहे ना थोडा तो कसला आजार झालेला आहे म्हणजे
आता मी त्याचं नाव घेत नाही, पण एक सांगतो, काही लोकांना कावीळ झालेली असते, ते सगळं पिवळं दिसतं. आणि म्हणून हे अर्थसंकल्प आहे तो महाराष्ट्रातल्या जनतेसाठी आहे, शेतकऱ्यांसाठी आहे, बहिणींसाठी आहे, भावांसाठी आहे. अरे त्याचं तरी तुम्ही चांगलं बोला. बाळासाहेबांनी सांगितलं होतं, जे चांगलं त्याला चांगलं बोला, तेवढी तरी उदारता ठेवा. आणि गेले 2.5 वर्ष तुम्ही आरोपच केले आमच्यावर, शिव्या शापत दिले. काय झालं? या महाराष्ट्रातल्या जनतेने तुम्हाला एवढी धोबी पछाड दिली की विरोधी पक्ष नेत्यासाठी जे आमदार लागतात तेवढं देखील आपल्याला मिळालं नाही. आणि म्हणून महायुती सरकारने 2.5 वर्ष जे काम केलं त्याची पोचपावती मिळाली. आणि आता इथून पुढे जबरदस्त आम्ही काम करू. विरोधकांनी किती आकांड करू दे, त्यांना फक्त जमेचं बजेट माहीत आहे, तुटीचं बजेट माहीत नाही आहे. धन्यवाद सर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.